मी तुम्हाला दाखवणार आहे चपाती, गरम गरम चपाती. हे पीठ मळून ठेवलेलं आहे, तुम्हाला थोडक्यात दाखवते. आणि छान सुंदर मळलेलं आहे. आता मी चपाती लाटते बघा. 4 घडीची चपाती. इथे थोडंसं तेल लावते आणि अशी घडी करते. घडी 1 मिनिटाच्या आधी चपाती तयार होते बघा. सुंदर चपाती. गहू चांगले वापरायचे चपाती नेहमी. आम्ही लोकवन वापरतो. छान चपात्या होतात. आणि आमच्या ही कोल्हापूरच्या चपात्या आहेत तर छोट्या छोट्या नसतात. काही लोक पोळी बोलतात पण आम्ही चपाती बोलतो. बरं, झाली तयार चपाती. आता ही चपाती तवा तापत ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकते. तवा तापलेला आहे. आता याच्यामध्ये टाकते चपाती. तोपर्यंत मी दुसरी चपाती लाटायला घेते. थोड्या चपात्या इथे केलेल्या आहेत. सकाळची वेळ आहे, गडबड आहे. चपातीला घडी करून घेते. चपाती तव्यात टाकलेली आहे. तोपर्यंत ही चपातीकडे ही भाजत भाजत ही लाटून घेते. पीठ चांगलं मळून घ्यायचं. तेल न घालता मळलं तरी चालतं. काही लोक तेल घालतात. मी दाखवते कधीतरी व्हिडिओ पीठ मळायचं. पोटामध्ये तेल जातं खूप मग. आणि चपाती लवकर भाजत पण नाही गॅसवरती. अशी चपाती फुगली पाहिजे. थोडंसं तेल लावूया. थोडंसं पीठ मळताना मीठ घालायचं. आम्हाला कधी सवय आहे 4 चपाती खायची. बघा छान चपाती झालेली आहे. आता मी दुसरी चपाती दाखवते तुम्हाला. मावशी येणार आहेत भांडी घासायला. थोडी गडबड होती सकाळची. थोडंसं ओटा वगैरे आवरून त्यांना द्यायला लागतो. चपाती फुगली ना की छान लागते. 4 पदरी होते. खायला सुंदर वाटते. थोडं तेल लावते. तुम्हाला तूप लावायचं असेल लावू शकता. चहा बरोबर खायला. गॅस बंद केलेला आहे. आता मावशीचा टाइम झालाय. डबा भरते आणि सगळं आवरून देते त्यांना. मावशी आले की भांडी घासणार. चपाती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. काही चुकलं असेल तर. नवीन चॅनल आहे. धन्यवाद.